मित्रांनो, आज शनिवार आहे, 28 तारीख आहे, सुट्टीचा वार आहे आणि छान अशी एक प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला आज आपण चाललो आहे आणि ती म्हणजे डोंबिवलीतलं रुस्तमजी डेव्हलपर्स. तर या एक 2 BHK युनिट बघण्यासाठी आज मी तिथे चाललो आहे. याबद्दल बरंचसं ऐकलेलं होतं. सो कल्याण चिळपाटा जो हा रोड आहे त्याच्यामध्ये बरेचसे प्रोजेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. सनराज सॉलिटायर असेल, मग रेजन्सी अनंतम असेल, रुस्तमजी असेल, मग पुढे तिकडे गेल्यानंतर पलावा असेल, बरेच आहेत, लोढा आहे. सो असे बरेच प्रोजेक्ट मुंबईमध्ये आता एक्सपेक्टेड आहेत 2026-27 मध्ये त्यांचं पोझिशन ते सांगतात. तर यापैकी आपण लोधा पाहिलेला होता. लवकरच मी तुम्हाला रनवाल गार्डन सुद्धा दाखवणार आहे आणि आता आपण जाऊया. चल काय येतं निर्मला. ऑलराईट, तर आता मी निघालो मित्रांनो आणि वातावरण एकदम छान पावसासारखं झालेलं आहे. रिक्षा पकडूयात आणि थेट जाऊया स्टेशनला. ऑलराईट, तर मंडळी आता फायनली कॅबमध्ये बसलो आहे. तर बघूयात, थोड्याच वेळात आपण पोचू. आय थिंक हा जो डिस्टन्स आहे तो साधारणतः अप्रॉक्सिमेटली 3 किलोमीटर आहे. पण आता तिथे आतमध्ये सेल्फ ऑफिस आणि एक्झॅक्टली जे प्रोजेक्ट आहे जे बनतं आहे तिथपर्यंत जाईपर्यंत साधारणतः किती किलोमीटर असेल हे सगळं मी तुम्हाला अर्थातच स्क्रीनवर इथे प्लेस करेन आणि जेणेकरून आपल्याला कळेल एक्झॅक्टली किती किलोमीटर आहे. सो ऑल सेट. हां, तर मंडळी आता इथून पुढे आपण डोंबिवली रेल्वे स्टेशन ते रुस्तमजी यांच्या सेल्स ऑफिसपर्यंतचा संपूर्ण रस्ता अगदी अनकट पाहणार आहोत, विदाउट एनी एडिटिंग, विदाउट एनी फास्ट फॉरवर्ड. सो प्लीज स्टे ट्यून विथ मी. सो हा जो रस्ता आहे तो थेट आपला ज्याला आपण मानपाडा रोडला कनेक्ट करणारा रस्ता आहे आणि आपण फॉर एक्झाम्पल पेंढारकर कॉलेज, विजय सेल्स, हा जो पूर्णपणे सरळ स्ट्रेट रस्ता आहे, जसा आपल्याला कुठे काही लेफ्ट टर्न राईट टर्न वगैरे करायची काही आवश्यकता नाही आहे. रिक्षाची अवेलेबिलिटी म्हटली तर येस, इथून आहे सरळ स्ट्रेट. आपल्याला त्या रिक्षा स्टँडपासून तुम्ही थेट रेजन्सी अनंतमसाठी वगैरे रिक्षा करू शकता. त्याचे चार्जेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तर रिक्षाची अवेलेबिलिटी ऑफकोर्स आहे. आता रेजन्सी अनंतम सोबत जर कम्पेअर करायचं झालं तर त्यांची स्वतःची एक बस सर्विस आहे जी त्यांनी अर्थातच आधी कमिट केली होती आणि जी खूप सुरळीतरित्या चालू आहे, हे आपण बऱ्याचदा अनुभवले. तर आता आपण यांनासुद्धा विचारूयात की हे सुद्धा अशा प्रकारे काही प्रपोज करतायत, काही कमिट करतायत की नाही, कारण की तशी गरज आहे. कारण स्टेशनची कनेक्टिव्हिटी कितीही आतमध्ये सुखसोयी असल्या तरीसुद्धा स्टेशनची कनेक्टिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. तर ज्यांच्याकडे व्हेकल आहेत त्यांचा तर काही प्रश्नच नाही आहे, बट मोस्टली एक कम्यूट तरी असणं फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. तर बघूयात. सो हा संपूर्ण रस्ता मी तुम्हाला दाखवतो आहे, तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता. मी मुद्दामच, कारण की मी मगाशीही म्हटल्याप्रमाणे यूट्यूबवरती आपल्याला बऱ्याचदा सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळू शकतात, नो डाऊट अबाउट दॅट. पण एक्झॅक्टली लोकेशनपर्यंत कसं पोहोचायचं हे मात्र तुम्हाला जनरली बघायला मिळत नाही, विच इज व्हेरी रेअर आय वुड से. मी तरी म्हणजे असं नाही पाहिलं की पूर्णपणे तो टाईम लॅप्स दाखवला गेला आहे रस्त्याचा तिथपर्यंत पोहोचण्याचा वगैरे वगैरे. तर म्हणून म्हटलं की आपण थोडासा एक वेगळा प्रयत्न करू आणि जरा पूर्ण तो जो रस्ता आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके, सो हे आलेलं आहे घारडा सर्कल. तुमच्या लेफ्ट साईडला विजय सेल्स आणि थोड्याच वेळात पुढे पेंढारकर कॉलेज. येस,
आणि डोंबिवलीतला एक त्यातलं त्यात एक एलिट एरिया ज्याला आपण मेलापनगर वगैरे म्हणतो, तर हा एरिया इकडे आहे. या साईडला जर तुम्ही नीट जर बघितलं तर अनेक प्रोजेक्ट्स आपल्याला विकसित काय म्हणू त्याला आपण विकसनशील प्रक्रियेमध्ये पाहायला मिळतात, ज्यांचे पोझिशन साधारणतः 26 आणि 2027 किंवा 2028च्या आसपास त्यांनी प्रॉमिस केलेले आहेत. जसं की सनराज सॉलिटायर आहे, त्यानंतर पुढे तिकडे लोधाचे पण काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याचा व्हिडिओ आपण याच्या आधी पोस्ट केलेला आहे. आणि रुनवाल गार्डन तर ऑफकोर्स ती तर ऑलरेडी तिथे आहेच. आणि त्याचबरोबर आता हे रुस्तमजी, तर साधारणतः डिसेंबर 2027चं प्रॉमिस आहे. तर ते कधीपर्यंत होतं आहे हे बघणं उत्सुक्याचंच ठरेल. तर बघूयात. तर अशी संपूर्ण ही अशी लाईनच आहे मोठ्या प्रोजेक्ट्सची, जिकडे सगळं काही तुम्हाला आतमध्येच पाहायला मिळणार आहे. सो येस, हे आता आपण विको नाक्याच्या दिशेने हेडिंग करतो आहे. मला मेन म्हणजे जे बघण्याचं जे होतं की विको नाक्यापासून नेमकं कुठे आहे हे मला बघायची खूप उत्सुकता होती. कारण लास्ट वीकमध्ये आपण जे पाहिलं होतं सनराज सॉलिटायर ते विको नाक्यापासून लेफ्ट साईडला होतं. आणि याबद्दल मी असं ऐकलं आहे की रुस्तमजीकडे जाण्यासाठी थेट रेजन्सी अनंतमच्या कमानीतून तिथं म्हणजे तो जो रस्ता जातो रेजन्सी अनंतमकडे तिथेच जावं लागतं असं मी ऐकलं आहे. आता थेट पाहूया आपण. मी पूर्णपणे चालू ठेवलं आहे कॅमेरा आणि आता फायनली वी आर रीचिंग ऑलमोस्ट 90% झालेलं आहे. हे काय केके मिठाईवाला, ओके, दिस कॅन बी द लँडमार्क. आणि हा आता मानपाड्या रस्त्याची रहदारी तुम्ही बघू शकता. ही लेफ्ट साईडला तिकडे कल्याण आणि राईट साईडला तिकडे पनवेलकडे जाणारी लाईन. म्हणजे हे जे त्यांच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये जे सांगत असतात की द कनेक्टिव्हिटी डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, तळोजा, पनवेल वगैरे वगैरे, हे खरं आहे. म्हणजे बाय रोड तुम्हाला सगळीकडे जायला कनेक्टिव्हिटी मिळते, मुंबईकडे जायला सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळते. फक्त प्रश्न हाच उरतो की जर तुम्हाला बाय ट्रेन वगैरे जायचं असेल तर सध्या काही ऑप्शन नाही आहे. हा 3 किलोमीटरचा रस्ताच तुम्हाला पार करावा लागतो. आणि पुढे मेट्रोचा जे प्रकल्प जो येणार आहे तर त्या प्रकल्पामध्ये पण इथे 2-3 स्टेशन्स आहेत. पिसवली, गोलवली, डोंबिवली, विको नाका आणि मग पुढे तळोजा असा तो जातो. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी तर काही नाही आहे ऑप्शन, बट येस नवी मुंबईकडे जाण्यासाठी मात्र ऑप्शन आहे. तर तुमचं जर वर्क प्लेस त्या साईडला वगैरे कुठे असेल तर येस तुमच्यासाठी भविष्य उज्ज्वल आहे. तर बघूयात. आता मी इथे ट्रॅफिक लागले सध्या, पॉज करतो आणि मग आपण आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा रिझ्यूम करूयात. तर आता आपण केके मिठाईवाल्या यांच्या इकडून राईट टर्न घेत आहोत. थोडं अजून झूम करतो. येस, आपण प्रॉपर रेजन्सी अनंतमकडेच चाललेलो आहोत. येस, हे पहा रेजन्सी अनंतमचा हा जो गेट. त्यानंतर आपण आता या रस्त्याने थेट आतमध्ये चाललो आहे. आता बघूयात इथून पुढे. मेन म्हणजे औत्सुक्याचं बघणं आहे की सेल्स ऑफिस किती लांब आहे आणि तिथून पुढे मेन लँड पार्सल जे त्यांचं आहे ते कुठे आहे ते आता बघावं लागेल. येस, पाऊस आहे त्यामुळे येस, नाईस. वा, स्वच्छता झाली आहे, क्या बात आहे.
शकता सगळीकडेच ग्रीनरी अँड ग्रीनरी. सस्टेनेबिलिटीला त्यांनी त्यांच्या त्या मार्केटिंगच्या त्यांच्या त्या स्पीचमध्ये ते सतत म्हणत असतात की आम्ही सस्टेनेबिलिटीकडे आमचा भर आहे. तर ते सुरुवातीपासूनच आपल्याला दिसायला येतं. सगळीकडेच ग्रीनरी आहे. आणि आय थिंक वी आर ऑलमोस्ट रीचिंग नाव. ओके, यार सेल्स ऑफिस तर खूप लांब आहे आतून. म्हणजे आपण बाहेरून आल्यापासून आपण जर कम्पेअर केलं तर आता मेन त्यांची प्लॅन पार्सल कुठे आहे ते आपण बघूयात. आय थिंक वी हॅव ऑलमोस्ट रीच. क्या बात है. येस, बरंच आत आहे. ये बात, look at the rickshaw. Finally, we can see the sales office of Rustomji. Look at this. Yes. Thank you so much, ma'am. We are really happy to have you with us. And special thanks to Vinay and Rasool for carrying out this journey wonderfully. तर फायनली मी आज भेट दिलेली आहे रुस्तमजीच्या डोंबिवलीतल्या द अर्बन वुड्स या प्रकल्पाला, ज्याच्यामध्ये रुस्तमजी यांनी 1, 2 आणि 3 BHK अशा प्रकारचे व्हेरियंट्स ते ऑफर करतात. आणि खूप लक्झुरियस प्रोजेक्ट आहे. सस्टेनेबिलिटीला प्रमोट करणारा हा प्रोजेक्ट आहे. आणि छान वाटलं प्रोजेक्ट पाहून. तर म्हटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक ब्रेकडाऊन द्यावा की नेमकं मी काय पाहिलं, मी कशासाठी गेलो होतो तिकडे, हे सगळं मी आता या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. यूट्यूबवरती जेव्हा आपण या बाबतीत सर्च करतो तेव्हा बेसिकली आपल्याला ते शो फ्लॅट बघायला मिळतात आणि त्याच्यातून डिसिजन घेणं खरंच खूप डिफिकल्ट असतं. आणि म्हणून आपल्याला सेल्स ऑफिसला व्हिजिट करावं लागतं. पण बऱ्याचदा असं होतं की वेळेचं गणित जमत नाही आणि मग सेल्स ऑफिसला व्हिजिट करण्यापूर्वीच आपल्याला आणखी थोडं डिटेल मिळालं तर किती बरं होईल ना, असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. आणि त्याच मंडळींसाठी हा व्हिडिओ आहे. बरं, तर मगाच्या सीनमध्ये तुम्ही पाहिलंच की साधारणतः डोंबिवली ईस्टमधला तो वामन हरी पेठे किंवा आपण असं म्हणू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्या भागातनं मी ती कॅब बोर्ड केली आणि त्यानंतर थेट सेल्स ऑफिसपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, सो आता पुढे नेमकं काय घडलं आणि काय कॉस्टिंग मला त्यांनी सांगितलं, मी नेमकं काय बघण्यासाठी गेलो होतो तिकडे, हे सगळं मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथे सो बऱ्याच वर्षांनंतर फायनली मनामध्ये 2 BHKचा विचार यायला लागला. ओके, सो ही जस्ट सुरुवात आहे, अजून काही असं पूर्णपणे फिक्स नाही आहे, सुरुवात आहे. तर त्या दृष्टिकोनातून म्हटलं चला आजूबाजूला काय नवीन बनतं आहे ते आपण बघूयात. त्यानिमित्ताने थोडंसं शिकायला मिळतं ना, नेमकं काय चाललं आहे, किती लांब आहे, कसं आहे, त्याच्यातले खाचखळगे काय, हे सगळं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आज मी तिकडे गेलो होतो. तर
रुस्तमजी डेव्हलपर्स यांच्याबद्दल बरंचसं ऐकलं होतं आणि ठाण्यानंतर आता डोंबिवलीतसुद्धा ते त्यांचा प्रोजेक्ट विकसित करतात याबद्दल कळलं होतं आणि म्हणूनच मी आज तिकडे गेल्यानंतर आमच्या सेल्स मॅनेजरसोबत माझी चर्चा झाली. गेल्यानंतर बेसिक रजिस्ट्रेशन वगैरे माझं झालं आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं विचारतात की सॅलरी किती, कुठे कामाला आहे आणि वगैरे सगळं. ओके, ते झाल्यानंतर मग मला एक AV दाखवण्यात आली, एक नाही 2 AV दाखवण्यात आल्या. त्या डॉक्युमेंटरीज होत्या रुस्तमजीचं संपूर्ण प्रोजेक्टबद्दल माहिती देणाऱ्या. पहिली डॉक्युमेंटरी जी होती त्याच्यामध्ये लिटरली रुस्तमजी नेमकं काय आहे, कशा प्रकारे ते त्यांचे प्रोजेक्ट बनवतात, सस्टेनेबिलिटीवरती ते भर देतात आणि वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी नेमके तिकडे कोणकोणत्या ॲम्युनिटीज आहेत, कशा प्रकारे सगळ्याच प्रकारचे एज ग्रुपवाली माणसं तिकडे त्यांचं जे आयुष्य आहे ते एन्जॉय करू शकणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती ते देण्याचा प्रयत्न करतात. टॉवर त्यांचं कसं दिसतं किंवा काय, पुढे जेव्हा बिल्डिंग बनतील तेव्हा ते कसं दिसणार आहे त्याचं मॉडेलसुद्धा तिकडे होतं, ते सगळं दिसतं. सो हे सगळं आहे. आणि दुसऱ्या AVमध्ये रिचेबिलिटी दाखवतात ते की तुम्ही जर ठाण्यावरून, कल्याणवरून, नवी मुंबईवरून, मुंबईवरून किंवा कुठूनही येत असाल तर बाय रोड, बाय रेल्वे, बाय एअर तुम्हाला कशा प्रकारे ऑप्शन्स आहेत हे सगळं तुम्हाला दुसऱ्या AVमधून पाहायला मिळतं. म्हणजे ओव्हरऑल हे 2 AV पाहिल्यानंतर तुम्ही जर तिकडे घर घेतलं तर नेमकं कसं तुमचा प्रवास असणार आहे किंवा कशी तुमची लाईफस्टाईल असणार आहे हे सगळं पिक्चर एक टेंटेटिव्ह पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर क्लिअर दिसायला लागतं. म्हणजे तुमच्याकडे जर व्हेकल असेल तर मग तुम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहात, तुमच्याकडे व्हेकल नसेल तर काय ऑप्शन आहेत, हे सगळं काही तुम्हाला तिथे त्या 2 AV पाहिल्यानंतर समजतं. त्यानंतर मग मी माझ्या सेल्स मॅनेजरसोबत बाहेर प्रॉपरली बसलो. ओके, सगळ्या या गोष्टी डिस्कस करण्यासाठी. आणि मग त्यांनी मला विचारलं की व्हॉट कॉन्फिगरेशन आर यू लुकिंग फॉर. सो मी अर्थातच मागाशी सांगितल्याप्रमाणे 2 BHKचं सांगितलं. आणि मग बाकीचं तर आता मला माहिती नाही 1 BHK आणि 3 BHK तर त्याचं तर माझं काही घेणं देणंच नाही, त्यामुळे त्याचे डिटेल्स मला तर नाही आहेत आता. पण मी सध्या या व्हिडिओमध्ये 2 BHK बद्दल बोलतोय. तर रुस्तमजीमध्ये 2 BHKमध्ये आपल्याला 2 व्हेरियंट पाहायला मिळतात. एक 604 कार्पेट आणि दुसरा आहे 682 स्क्वेअर फीटचा कार्पेट. ओके, त्याचं प्राइसिंग पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यानंतर मग पुढे मला ते सगळं पेमेंट स्ट्रक्चर, कॉस्टिंग याबद्दल सांगायला लागले आणि अर्थात ते मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. कॉस्टिंगबद्दल डिस्कस करण्याआधी ना मी त्यांना 2 इंटरेस्टिंग प्रश्न विचारले, त्याची उत्तरं काय आली ते मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे हे सगळं तामझाम सगळं बघितल्यानंतर असं वाटतं ना की यार मेंटेनन्स किती असेल, कारण आपण साध्या बिल्डिंगमध्ये पण जेव्हा जातो तेव्हा त्याचे मेंटेनन्स किती असतील याबद्दल आपल्याला कन्सर्न असतं. तर मग ही तर एकदम मोठी बिल्डिंग असते, 30 माळ्याची बिल्डिंग असते, मग इतक्या सगळ्या ॲम्युनिटीज असतात. सो मेंटेनन्स किती असेल याबद्दल सुद्धा आपल्याला क्युरिओसिटी असते. म्हणून मग मी त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारला की याचा मेंटेनन्स किती असेल एवढं सांगा बाबा पहिल्यांदा. तर त्यामुळे ते म्हटले की सध्या बघा इथे 8 रुपयाचा भाव चालू आहे, त्यामुळे 8 गुणिले जो काही स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्ही चूज करताय त्याने ते गुणायचं आणि मग जे उत्तर येईल ते तुमचं मेंटेनन्स असू शकतं. असं साधारणतः जर लोअर व्हेरियंट जर बघितला 604 याचा जरी आपण गुणाकार केला तरी साधारणतः 5-1 हजारपर्यंत तुमचा जो आहे तो मेंटेनन्स तुम्हाला दर महिन्याला भरावा लागणार आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला की भाई शटल सर्व्हिस वगैरे अवेलेबल आहे किंवा कसं, त्याबद्दल काय. तर ते म्हटले येस ऑफकोर्स शटल सर्व्हिस आहे, कारण की स्टेशनपासून या 5 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही तुम्हाला घर देतोय म्हटल्यानंतर शटल सर्व्हिस तर आम्ही देणारच. त्यांचे जे काही मिनिमम फेअर ते लोक डेफिनेटली लावतील, पण येस शटल सर्व्हिस आहे. त्याचबरोबर रुस्तमजी सर्कल नावाचा कॉन्सेप्ट आहे, ते तिकडे म्हणजे रुस्तमजीच्या बाहेर आल्याला तिकडे तो सर्कल आहे, तर तिकडे तुम्हाला रिक्षा स्टँडसुद्धा उपलब्ध राहणार आहे, जेणेकरून समजा अचानक बस वगैरे तुमची गेली तर तुमच्याकडे एक दुसरा ऑप्शन रिक्षासुद्धा तिकडे अवेलेबल असणार आहे. त्यामुळे त्याची काही काळजी नसावी असं त्यांनी मला सांगितलं. सो आता आपण फायनली वळूया की कॉस्टिंगकडे. तर कॉस्टिंगमध्ये एक छोटीशी कॅच आहे बरं का. तर ती अशी आहे की तुम्ही जर 604 स्क्वेअर फीटचा जर कार्पेट निवडला तर त्याची किंमत साधारणतः आहे 68च्या आसपास जाते, 68 to 69च्या आसपास जाते, ऑल इन्क्लुसिव्ह बरं का. म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन वगैरे सगळं त्याच्यातच होणार असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, म्हणजे आत्ता मी आजच्या तारखेला गेलो त्या प्राईजमध्ये काहीतरी त्यांची 30 जूनपर्यंत त्यांच्या या प्राईस सेम राहणार आहेत, नंतर वाढणार आहेत. ओके, आणि कारण त्याच्यासारख्या अनाऊन्समेंटमध्ये त्यांच्या त्या स्पीकरवरती होत होत्या. सो टोटल 68 lakhs 604 स्क्वेअर फीटच्या कार्पेटसाठी तुम्हाला पे करावे लागतील
आणि त्याचबरोबर कार पार्किंग जी आहे ती ऑप्शनल आहे. तुम्हाला जर कार पार्किंग हवी असेल तर आणखी 5-1 लाख रुपये एक्स्ट्रा वाढतात, पण ती या व्हेरियंटसाठी ऑप्शनल आहे. पण जर मित्रांनो तुम्हाला 682 स्क्वेअर फीटचा जर कार्पेट हवा असेल तर त्यावरती तुम्हाला कार पार्किंग कंपल्सरी आहे, ज्याची कॉस्ट तुम्हाला आधीच त्याची कॉस्ट 70 lakhs आहे आणि प्लस कार पार्किंग वगैरे घेतल्यानंतर ती ऑफकोर्स 75 लाखापर्यंत जाऊ शकते. सो असं सगळं एकंदरीत रफली गणित आहे. म्हणजे तिकडे जर तुम्ही 2 BHK साठी जर जाल 30 जूनच्या आधी जाल तर तुम्हाला ऑलमोस्ट याच पद्धतीचं पिचिंग तुम्हाला केलं जाईल. 30 नंतर कदाचित सगळा सिनारियोस पूर्ण वेगळा असेल. त्यामुळे मी लवकरात लवकर हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन, कारण माझे ह्याच्या आधीचे व्हिडिओ खूप मी गॅप टाकत केलेले आहेत, माझ्या सवडीने केलेले आहेत, पण हा तितका लेट करून चालणार नाही. सो असं सगळं एकंदरीत गणित आहे. तर बघूयात, सध्या डोक्यात विचार आहे. हां बरं, फायनल वर्डिकबद्दल जर तुम्ही मला विचारलात तर आमचं नेहमीच मुंबईकडे जाणं असतं दररोज, तर ती ट्रेनची कनेक्टिव्हिटी पाहिजे होती, थोडंसं जवळ पाहिजे होतं. ॲटलिस्ट 2 किलोमीटर तरी असतं तरी हरकत नव्हती, पण हे 5 किलोमीटर आहे. मान्य आहे की रिक्षा आहे, हे सगळं आहे, बरोबर आहे, पण हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते ज्यांच्याकडे व्हेकल आहेत त्यांच्यासाठी रिचेबिलिटी वाढते, एक ऑप्शन मिळतो क्विकली जाण्याचा. पण आमच्या दोघांच्या बाबतीत तेही पॉसिबल नाही आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे ते थोडंसं आम्हाला बाय डिफॉल्ट त्यांची शटल सर्व्हिस आणि पब्लिक ट्रान्सपोर्टवरती आम्हाला विसंबून राहावं लागणार, हा एक प्रकार आहे. त्यामुळे वाटतं सगळं साजिरं ते दूरचं डोंगर, पण ते ऑप्ट करावं की नाही या बाबतीत अनेकदा विचार करावा असं वाटतो. आणि मग कधी कधी असं वाटतं की त्यापेक्षा नियरबायच एखादा त्यातल्या त्यात रेप्युटेड प्रोजेक्ट बघून तिकडेच घ्यावं किंवा कसं, या बाबतीत थोडासा जरा मग कल जास्त झुकतो. ओके, सो ॲज ऑफ नाव आय एम नॉट थिंकिंग ऑफ दिस प्रॉपर्टी, बट मला असं वाटलं की हा एक एक्सपिरियन्स जो मी करून आलेलो आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा, कारण की इतकं ते लोक फॉलोअप घेतात ना एकदा हो म्हटल्यानंतर की तुमच्याकडे तिकडे जाण्याची शिवाय पर्यायच उरत नाही. तर मी म्हटलं चला यार, एवढा वेळ मी घालवतोय तर त्याचा कुठेतरी फायदा पण तर झाला पाहिजे ना. सांगा मला नेमकं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटलं, कसं काय, तुमचे व्ह्यूज काय त्यावरती, आणि तुमच्यासमोर जर हा ऑप्शन असेल तर तुम्ही काय चूज कराल हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका वेगळ्या टॉपिक सोबत. बाय, goodbye, bye for now.